वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि सर्वत्र हाहाकार निर्माण झालेला होता। काल दिवसभरासाठी लोकल सेवासह लांब पल्ल्याच्या गाड्या ही सर्व ठप्प झालेले होते। मात्र आज सकाळपासून जवळपास अर्ध्या ते पाऊण तासाच्या फरकाने लोकल ही सुरू असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आता मी नालासोपारा रेल्वे स्थानकावरती आहे। आपण बघू शकता की अद्यापही ट्रॅकवर जे आहे हे पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। लोकल जे आहेत अतिशय धीम्या गतीने, ही पहिली लोकल आहे जी लोकल धीम्या गतीनं चर्चगेटच्या दिशेला निघालेली आहे। ट्रॅकवर जर बघितलं तर पाणी अद्यापही आहे। पाणी काय जे कालच्यापेक्षा कमी प्रमाणात पाणी आहे। मात्र सकाळी जे कामावर जाणारा जो चाकरमान्य वर्ग आहे यांचा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नालासोपाऱ्याच्या स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं असल्यामुळं प्रवाशांनी मात्र याच पाण्यामधून मार्ग काढत आज रेल्वेच्या ट्रॅकवर आणि रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा प्रचंड अशी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर बघितला तर कारण लोकलच येत नसल्यामुळं प्रवाशांना कामावरही जायचंय, घरी जाण्यासाठी पुन्हा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळं प्रवासी जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये हतबल झालेले आहेत। कारण आज 2 दिवस झालेला आहे पूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे। काल तर पूर्ण परिसराला हाहाकार माजवलेला होता। रेल्वेचे जर इंडिकेटर बघितले तर इंडिकेटरवरती हे पूर्णपणे बंद आहे। कुठल्याही रेल्वेचं लोकेशन नाही आहे किंवा रेल्वे प्रशासनाकडून स्टेशन मास्टरकडून सध्याच्या कुठल्याही अनाउन्सिंग सुद्धा होत नसली असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। सध्या आज सकाळपासून पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरीही रेल्वे ट्रॅक असेल किंवा आजूबाजूच्या परिसराचं पाणी जे आहे हे अद्यापही ओसरलेलं नाही आहे। त्यामुळं या ठिकाणचे नागरिक असतील, प्रवासी असतील हे मोठ्या प्रमाणामध्ये हैराण झालेले आहेत। सध्या पाण्याचा निचरा काही ठिकाणचा निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र सकल भागातले रस्ते जे आहेत ते आणि ट्रॅकवरलं जे पाणी आहे हे असंच असल्यामुळं या ठिकाणची पूर्ण लोकल सेवा जी आहे ही विस्कळीत झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।